नमस्कार कृषी मित्रांनो, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज एक नवीन प्लॉटमध्ये आहोत. घेवडा घेवडा मत बघू शकता आपण. हे घेवड्याची बाग. तर ह्याची लागवड बघा 5 फुटावरती आहे. 5 फुटावरती लागवड केली आहे आणि 2 रोपाच्या मधलं अंतर 2 फूट आहे. 5 बाय 2 आहे. ह्याची लागवड बघू शकता. ह्याची फुलाची संख्या बघू शकता. किती फुलं आहे त्याला. हे घेवड्याची शेंगा अशा असतात. ज्यांना जे सिटीतले लोक असतील असे मग आमचं चॅनल पाहत असेल तर त्या लोकांसाठी आहे. घेवड्याची बाग अशी असते. फुलांची संख्या कशी आहे बघा. इथं किती क्वांटिटीमध्ये फुलं आहेत. ह्याची फवारणी, ह्याचे खताचं संगोपन. मित्रांनो, आनंदाची गोष्ट ही अशी आहे, ह्या बागेला कुठले खतं न वापरता शेणखतं आणि गोमूत्र ह्याच्यावरती हे सगळं आहे. हे आयुर्वेदिक अशी बाग आहे. याला कुठल्याच फवारणी अशा औषधी नाही आहेत. बिना औषधाच्या फवारणी आहेत मित्रांनो ह्याच्यावरती. आणि गोमूत्राच्या ह्याच्यामुळं हे जे गोमूत्र आहे ते ठिबकद्वारे दिलं जातं. ह्या ठिबकमधून गोमूत्र सोडलं जातं पूर्ण. ह्या गोमूत्रामुळे ह्याचं तेज एवढं भयानक आहे मित्रांनो. हे शेंगाचा जी कलर आहे, कलर बघू शकता तुम्ही. कलर कशी आहे बघा, कसा कलर आहे. असा कलर आहे मित्रांनो ह्याचा. ह्याच्या पाठीमागचं रहस्य जर तुम्हाला सांगायचं झालं तर हे गोमूत्राचा परिणाम आहे. गोमूत्र ह्याला जास्त वापरल्यामुळं ह्याचं जी क्वालिटी आहे ती खूप छान आहे. आणि ह्याची जी चव आहे मित्रांनो भाजीची, ज्या सिटीतल्या लोकांनी खाल्ली नसेल अशा लोकांनी जर खाल्ली तर दुसरी भाजी खाणार नाही, अशा पद्धतीची चव आहे मित्रांनो. आणि ही जी घेवड्याची शेंग आहे ही जवळपास सांबरमध्ये किंवा अशी ह्याची भाजी केली जाते मित्रांनो. अशा पद्धतीने ही लागवड आहे, अशा पद्धतीची बाग आहे मित्रांनो. खरंच किती खूप सुंदर आहे बघा. ही जवळपास 1 एकर आहे. 1 एकरचं लागवड केली आहे. 1 एकरच्या लागवडीमध्ये हे सगळा प्लांट आहे. शेंगा कशा आहे मित्रांनो बघा घेवड्याच्या. कसल्या भयानक शेंगा आहेत. किती उत्पन्न म्हणायचं बघा हे. कसं आहे मित्रांनो, शेतकऱ्याच्या हातामध्ये कुठलीही फळं, कुठलंही तरकारी आणायचं आहे, पण भावाचं काय आपल्या हातामध्ये नसतं. भाव हा वरून डिस्पॅच होतो. वरूनच कळतं भावाचं का जे काय असेल ते. त्याच्यामुळे भाव काय आपल्या हातामध्ये नसतो मित्रांनो. पण शेतकरी एक असा राजा आहे, शेतकऱ्यासारखा राजा माणूस नाही आहे. जगाचा पोशिंदा जो शब्द आहे त्या शब्दातच सर्व काय आहे शेतकऱ्यासाठी. किती हानी झाल्या, किती हानी झाल्या, किती अतिवृष्टी झाली, किती दुष्काळ झाले, पण शेतकरी हारला नाही. आणि शेतकरी न हारल्यामुळं दुनिया हारली नाही. आणि ह्या दुनियेत शेतकऱ्याच्या भावाला कधी चांगला भाव मिळाला नाही, तरी पण शेतकरी हरत नाही मित्रांनो. जगाचा पोशिंदा आहे तो, त्याला हरून चालत नाही.
हे शेतकरी आहे. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.